1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 29 मे शुक्रवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 22 हप्ता आणि मे महिन्याचा 23 हप्ता अशा दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती। तर आज खऱ्या अर्थाने तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडके बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पाहून घेऊयात की आज 29 मे शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता जमा केला जात आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे जमा केले जात आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना आणि अशा प्रकारच्या सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर या दोघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची एप्रिल आणि मे महिन्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। बघा तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील, राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। बघा लाडके बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला या ठिकाणी एप्रिल आणि मे या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 29 मे शुक्रवार रोजी ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि ज्या प्रमुख बँकेमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत, प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँक
बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला नव्हता. त्यामुळे लाडकी बहिणींनो आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मागच्या महिन्याचा म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता आणि सध्याचा चालू मे महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. कारण सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना शेतामध्ये कामे असतात, परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना शेते नाहीत, मग त्यांना कामेच मिळत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचं 1-2 महिने जीवन चांगलं चालायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता वर्ग केले जात आहेत. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या माध्यमातून तशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले होते आणि आजपासून निधी वाटपाला सुरुवात होत आहे. भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये संपवली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही. बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे आणि मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आता केलं जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँकात प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व गोष्टींना ब्रेक लागलेला आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बीबीडीज बटन दाबून हे पैसे खटाखट जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, बँक आता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडके बहिणींना सर्व मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, आज कोणाकोणाला पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, तर एकंदरीत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आता देत आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आता आपण या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत, परंतु या सर्व गोष्टींची माहिती पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी खरोखर गरजू आहेत तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे जमा केले जाणार नाहीत. तर यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा आता जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला यापुढे गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही पैशांची वाट पाहत होतात, परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना वाट पाहून आता भरपूर दिवस उलटून गेलेले आहेत, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आता पैसे वर्ग केले जाणार आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहून घ्या, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का, महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये
तुम्ही पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल आणि जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने आज दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची एप्रिल महिन्याच्या हप्त्याची, मे महिन्याच्या हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता GR निघाल्यानंतर जमा झालेला होता। आता एप्रिल महिन्याचा हप्ता, मे महिन्याचा हप्ता सुद्धा डायरेक्ट जमा केला जात आहे। एकंदरीत लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही, कारण डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही। जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आता आपण पाहणार आहोत की 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत, कारण जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींमध्ये येत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही जरी बँकेच्या मेसेजची वाट पाहिली तरी पण तुमचा काही उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झालेला होता, परंतु मागच्या काही दिवसांपासून तुम्हाला वेळेवरती पैसे येत नव्हते। तर याचं मुख्य कारण म्हणजे बघा, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे कमी होते, सरकारकडे निधी कमी होता, त्यामुळे पैसे वेळेवरती येत नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारकडे भरगंड पैसा आहे, त्यामुळे हे पैसे आता वर्ग केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण डायरेक्ट जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घेऊयात, कारण लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात, भरपूर दिवसांपासून काळजी करत होतात, परंतु आज तुमच्या काळजीची प्रतीक्षा आता संपून जात आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाच्या 4 पात्रता आणि महत्त्वाची 3 कामे तुम्ही केलेली आहेत का हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील, महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत। आता बघा लाडक्या बहिणींना, आज 29 मे शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत तर त्याची आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने माहिती पाहत आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची माहिती यादी आणि माहिती पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। तर बघा, आपल्या राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा, कारण हे पैसे आधार कार्डच्याच माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत। तुम्ही महत्त्वाची सर्व कामे आता करून ठेवायची आहेत, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील।